गुड इव्हनिंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेसिक टू ॲडव्हान्स लेवल डेली सेंटेन्स अँड क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेशनमध्ये. तर बघा मित्रांनो, आज जे आपण कॉन्व्हर्सेशन घेणार आहोत ते कॉन्व्हर्सेशन एक राहुल नावाचा मुलगा आणि त्याची आई याबद्दल आहे. आणि हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत माहिती का, हे जे कॉन्व्हर्सेशन आहे की या कॉन्व्हर्सेशनवर आधारितच 10 नवीन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे काय होईल माहिती का, तुमची इंग्लिश लँग्वेजची जी व्होकॅब्युलरी ती वाढेल, म्हणजे तुमचा शब्दसाठा वाढेल. तर चला जास्त वेळ न घेता आपल्या कॉन्व्हर्सेशनला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन. तर बघा, फर्स्ट या ठिकाणी मी हे जे काही क्वेश्चन आणि काही सेंटेन्स लिहिले. आता तुम्हाला हे काय माहिती का, कॉन्व्हर्सेशन आहे, क्वेश्चन आणि सेंटेन्स नाही, कॉन्व्हर्सेशन आहे एक. तर बघा सुरुवात करू आपण या पहिल्या आपल्या क्वेश्चन पासून. तर हा क्वेश्चन माहिती का, राहुलची मम्मी म्हणते, म्हणजे राहुलची आई म्हणते. राहुलची आई काय करते, राहुलला कॉल करते आणि म्हणते बघा, राहुल तू कुठे आहेस. राहुलची मम्मी कॉल करते आणि म्हणते, राहुल तू कुठे आहेस. फर्स्ट काय म्हणते, कॉल केल्या राहुल तू कुठे आहेस. तर मग हेच आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, त्याची आई राहुल वेर आर यू. काय म्हणाल त्याची आई, राहुल वेर आर यू. बघा, राहुल वेर आर यू. राहुल वेर आर यू. वेर आर यू याचा अर्थ आहे राहुल तू कुठे आहेस. राहुल वेर आर यू. त्यानंतरचं नेक्स्ट वाक्य, मग उत्तर कोण देईल, त्याचं राहुल देईल उत्तर. मम्मीनं क्वेश्चन विचारला कशावर, फोनवर. मग राहुल काय म्हणतो बघा, मी माझ्या मित्रांसोबत मौजमस्ती करत आहे. बघा राहुल काय म्हणतो, मी माझ्या मित्रांसोबत मौजमस्ती करत आहे. वा म्हणते, आता म्हणू शकतो काही यामध्ये डिफरंट नाही आहे. म्हणते ना, मुलगा म्हणते मी माझ्या मित्रांसोबत मौजमस्ती करत आहे. तर कसं म्हणत असेल राहुल इंग्लिशमध्ये, आय एम हँगिंग आउट विथ माय फ्रेंड्स. आय एम हँगिंग आउट विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत मौजमस्ती करत आहे. बघा काय म्हणते इंग्लिशमध्ये, आय एम हँगिंग आउट. आय एम हँगिंग आउट विथ माय फ्रेंड्स. विथ माय फ्रेंड्स याचा अर्थ आहे मी माझ्या मित्रांसोबत मौजमस्ती करत आहे. त्यानंतरचं वाक्य बघा नेक्स्ट, त्याची मम्मी म्हणते त्याला, काय म्हणते, तुझी आज परीक्षा नव्हती का. तुझी आज परीक्षा नव्हती का, म्हणजे याच्या आधी त्याच्या मम्मीला त्याने सांगितलं असेल की माझी आज परीक्षा आहे, त्याच्या लक्षात नसेल, तो गेला असेल बाहेर मित्रांसोबत मौजमस्ती करायला, पण त्याच्या लक्षात नसेल, म्हणून त्याच्या मम्मीने हा क्वेश्चन केला त्याला की तुझी आज परीक्षा नव्हती का. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणेल त्याची आई, डिडंट यू हॅव अन एक्झाम टुडे. डिडंट यू हॅव अन एक्झाम टुडे. तुझी आज परीक्षा नव्हती का. कसे म्हणेल त्याची मम्मी इंग्लिशमध्ये, बघा, डिडंट you have an exam today. याचा अर्थ काय, तुझी आज परीक्षा नव्हती का. तुझी आज परीक्षा नव्हती का. डिडंट यू हॅव an exam today. डिडंट यू हॅव an exam today. तुझी आज परीक्षा नव्हती का, त्याची मम्मी म्हणाली त्याला. इंग्लिशमध्ये कशी म्हणेल मग ती, डिडंट यू हॅव an exam today. नेक्स्ट बघा, मग राहुलने उत्तर दिलं, हो आज माझी परीक्षा आहे. हो आज माझी परीक्षा आहे. त्याला लक्षात आलं असेल लगेच, हो आज माझी परीक्षा आहे. तर मग हो साठी काय म्हणतं इंग्लिशमध्ये, यस. तो म्हणेल यस, आय हॅव अन एक्झाम टुडे. माझी आज परीक्षा आहे. आय हॅव अन एक्झाम टुडे. बघा, आय हॅव अन एक्झाम टुडे. आज माझी परीक्षा आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, मग या ठिकाणी काय सेंटेन्स आहे, तू घरी केव्हा येतोयस. मग त्याची मम्मी म्हणाल त्याला, तू घरी केव्हा येतोयस. तर कसं म्हणणार मग, आता हे शेवटचा शब्द काय मग. आता तू म्हणसाल सर मंगले काय म्हणता या ठिकाणी, तू घरी केव्हा येतोयस मग. तर बघा सो, आपण सोचा वापर करतो सुरुवातीला. सो व्हेन आर यू कमिंग होम. तर काय म्हणणार ती इंग्लिशमध्ये, हे वाक्य कसं म्हणणार, तू घरी केव्हा येतोयस मग. तर सो व्हेन आर यू कमिंग होम. बघा या ठिकाणी त्याची मम्मी कसं म्हणेल इंग्लिशमध्ये, सो व्हेन आर यू कमिंग होम. याचा अर्थ काय, तू घरी केव्हा येतोयस मग. सो व्हेन आर यू कमिंग होम, अशा पद्धतीने. नेक्स्ट या ठिकाणी सेंटेन्स, मग राहुल उत्तर देतो. काय म्हणतो राहुल, मी घरी येत आहे. म्हणजे तो रस्त्यानंच असेल, सध्या येतच असेल घरी. तर तो काय म्हणतो, मी घरी येत आहे. तर कसं म्हणणार बघा, आय एम कमिंग होम. तो म्हणेल इंग्लिशमध्ये, राहुल काय म्हणेल, आय एम कमिंग होम. आता काही मुलं काय करतात माहिती का, लक्षात ठेवा या ठिकाणी काही मुलं काय करतात, आय एम कमिंग टू होम या ठिकाणी टू टाकतात. टू टाकण्याची काही आवश्यकता नसते, या ठिकाणी टू टाकायची गरज नसते. आय एम कमिंग होम. ओके, इट्स करेक्ट सेंटेन्स. मी घरी येत आहे. आय एम कमिंग होम.
त्यानंतर बघा नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे, तू माझ्या आंघोळीसाठी पाणी ठेव. मग तो त्याच्या आईला सांगतो, कारण एक्झामला जायचंय, मग सांगतो तो तू माझ्या आंघोळीसाठी पाणी ठेव. तर कसं म्हणाले हे वाक्य इंग्लिशमध्ये, यू कीप वॉटर फॉर माय बाथ. यू कीप वॉटर फॉर माय बाथ म्हणजे तू माझ्या आंघोळीसाठी पाणी ठेव. काय म्हणतो इंग्लिशमध्ये, यू कीप वॉटर. बघा, यू कीप वॉटर फॉर माय बाथ म्हणजे तू माझ्या आंघोळीसाठी पाणी ठेव. यू कीप वॉटर फॉर माय बाथ अशा पद्धतीने. नेक्स्ट वाक्य काय म्हणतो तो, तू माझा जेवणाचा डब्बा तयार कर. आणि अजून मग त्यांना म्हटलं तू माझ्या आंघोळीसाठी पाणी तर ठेवच, पण तू माझ्या जेवणाचा डब्बा सुद्धा तयार कर. तर मग कसं म्हणणार इंग्लिशमध्ये तो, यू प्रिपेअर माय लंच बॉक्स. तू माझ्या जेवणाचा डब्बा तयार कर म्हणजे काय, यू प्रिपेअर माय लंच बॉक्स इंग्लिशमध्ये. त्याची मम्मी काय म्हणेल, यू प्रिपेअर माय लंच बॉक्स. हे त्याच्या मम्मीचं वाक्य नाही, हे कोणाचं वाक्य माहितीये का, राहुलचं वाक्य. राहुल म्हणतो त्याच्या मम्मीला की तू माझा लंच बॉक्स तयार कर, म्हणजेच टिफिन तयार कर. तू माझा जेवणाचा डब्बा तयार कर. तर कसं म्हणते इंग्लिशमध्ये राहुल, यू प्रिपेअर माय लंच बॉक्स. बघा, यू प्रिपेअर माय लंच बॉक्स. तू माझा जेवणाचा डब्बा तयार कर. यू प्रिपेअर माय लंच बॉक्स. त्यानंतरचं नेक्स्ट वाक्य बघा, मी माझ्या मित्राला कॉल करतो. हे त्याचं वाक्य झाले, त्याच्या राहुलने 2 वाक्य सांगितले हे. त्याच्यानंतर परत एक वाक्य काय म्हणतो राहुल, मी माझ्या मित्राला कॉल करतो. तर मग काय म्हणते इंग्लिशमध्ये, आता तुम्हाला जर म्हणायचं असतं समजा हे, किंवा मी माझ्या मित्राला कॉल करतो, तर तुम्ही कसं म्हटलं असतं इंग्लिशमध्ये, आय कॉल माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला कॉल करतो. बस एवढंच म्हणायचं तुम्हाला. काय म्हणायचं, आय कॉल माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला कॉल करतो. बघा, आय कॉल माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला कॉल करतो. आणि नेक्स्ट वाक्य काय आपलं शेवटचं, आम्ही एकत्र परीक्षेला जातो. म्हणजे ते 2 जण आहे, तो एक राहुल आणि त्याचा मित्र. तो म्हणतो आम्ही एकत्र परीक्षेला जातो. कसे जातो, एकत्र. तर कसं म्हणणार, वी गो टू द एक्झाम टुगेदर. म्हणजे एकत्र, टुगेदर म्हणजे एकत्र. आम्ही एकत्र परीक्षेला जातो. बघा, वी गो टू द एक्झाम टुगेदर. आम्ही परीक्षेला एकत्र जातो. याचा अर्थ काय, आम्ही परीक्षेला एकत्र जातो. वी गो टू द एक्झाम टुगेदर. आम्ही परीक्षेला एकत्र जातो. अशा पद्धतीने हे आपलं छोटंसं कॉन्व्हर्सेशन होतं. तुम्हाला हे निश्चितच समजलं असेल. एकदम सिंपल आहे. याला एकदा दोनदा बघायचं, प्रॅक्टिस करायची. म्हणजे कसं माहिती का, याच्यानंतर तुम्हाला कधी अशा पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन, म्हणजे आपण बोलतोच व्यवहारामधलेच कॉन्व्हर्सेशन आहे सर्व. हे जे कॉन्व्हर्सेशन आपण घेतो हे सर्व माहिती का डे टू डे लाईफमध्ये आपण बोलत असतो, तेच कॉन्व्हर्सेशन आहे. म्हणजे तुम्हाला अशी ज्यावेळेस मराठी वाक्य, अशा पद्धतीचे मराठी वाक्य ज्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलायचे असतील, तर तुम्हाला ते एकदा तुमच्या कानावर, तुमच्या डोळ्याखालून गेले किंवा तुम्ही ऐकले, तर तुम्हाला ते सहजच सांगता येतील. त्या ठिकाणी ते वाक्य बोलता येतील. हे तुम्हाला समजलं निश्चितच. आता तुम्ही काय करा माहिती का, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता मी तुम्हाला या ठिकाणी माहिती का 10 शब्द लिहून देतो. हे 2-3 वाक्य या ठिकाणी पुसतो मी, आणि या ठिकाणी तुम्हाला ते 10 नवीन शब्द लिहून देतो. या कॉन्व्हर्सेशनवरच आधारित असतील, त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. ओके, तर स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, डन. सो याला मी पुसून घेतो लगेच. या एवढ्या ह्याच्यात बसून, म्हणजे इथे बसून जाईल ते 10 शब्द. जेवढे मिळतील आपल्याला याच्यावर तेवढे घेऊ आपण. ठीक आहे, असं काही नाही निश्चितच की 10 घ्यायचे आपल्याला. जेवढे होतील तेवढे आपण यावर तयार करू. जे असतील ते तुम्हाला सांगतो मी. फर्स्ट तर आपण माहिती का, हे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचं. कोणता माहिती का, टुगेदर. टुगेदरचा अर्थ काय होतो, एकत्र. कोणता शब्द लक्षात ठेवायचा तुम्ही, टुगेदर. बघा या ठिकाणी फर्स्ट आपला शब्द टुगेदर. टुगेदरचा अर्थ काय होतो, एकत्र. टुगेदर म्हणजे एकत्र. त्यानंतर बघा याच्यावरच आधारित होम म्हणजे घर. होम म्हणजे घर. आता आईला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, आपण सांगितलं, आईला म्हणतात मदर. काय म्हणतात, मदर. वडिलाला काय म्हणतात, मदर म्हणजे आई. आणि वडिलांना काय म्हणतात, फादर. म्हणजेच वडील. आता आई वडील जर सोबत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, पॅरेंट्स. काय म्हणतो, पॅरेंट्स म्हणजे आई वडील. कोण, आई वडील.
पॅरेंट्स म्हणजेच आई वडील. ठीक आहे, अजून बघू आपण. आणि एक्झाम म्हणजे काय? परीक्षा. एक्झाम यामध्ये घेतलेला शब्द आहे आपण एक्झाम म्हणजे परीक्षा. बघा, एक्झाम, एक्झाम म्हणजे परीक्षा. त्यानंतर बघा, हा शब्द पण विसरायचा नाही, कोणता? हँगिंग आउट. हँगिंग आउट म्हणजे काय? मोजमस्ती करणे, मोजमस्ती करणे, हँगिंग आउट. या ठिकाणी लिहून देतो तुम्हाला मी, हँगिंग आउट म्हणजे मोजमस्ती करणे. मोजमस्ती करणे. ओके, लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर बघा नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, हे जे आपण लिहितो याला काय म्हणतात? ब्लॅकबोर्ड. साधारण शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. ब्लॅकबोर्ड, याला ब्लॅकबोर्ड म्हणतात. काय म्हणतात? ब्लॅकबोर्ड, याला म्हणतात ब्लॅकबोर्ड. परत समजा या ठिकाणी आपण घेऊ ट्रेनर, घेऊ. याच्या संबंध आहे, कारण आपण कशाविषयी बोलतोय? सध्या एक्झाम बद्दल बोललो का या ठिकाणी आपण, बरोबर आहे. ट्रेनरचा अर्थ काय होतो? प्रशिक्षक. प्रशिक्षक, ट्रेनर शब्द आहे हा लक्षात ठेवायचा. परत ट्रेनर म्हणजे प्रशिक्षक, ट्रेनर म्हणजे प्रशिक्षक. ठीक आहे. आणि शिक्षक कशाला म्हणतात? टीचर. तुम्हाला माहित असेल, टीचर म्हणजे शिक्षक, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. असे खूप सारे तुम्ही सेंटेन्स क्रिएट करू शकता. लंच बॉक्स म्हणजे लंच बॉक्स म्हणजे टिफिन. आता हा लंच बॉक्स या ठिकाणी शब्द आहे. लंच बॉक्स म्हणजे काय? टिफिन. समजा आपल्या दुपारच्या जेवणाचा टिफिन, लंच बॉक्स. अशा पद्धतीने माहिती का, हे तुमच्या लक्षात ठेवायचे शब्द, हे शब्द सुद्धा लिहून घ्या. आणि जे सेंटेन्स मी लिहून दिले ते सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि कॉन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करायची. तेव्हा तुम्हाला सहजच माहिती आहे का असे कॉन्व्हर्सेशन तयार करता येतील आणि बोलता सुद्धा येईल तुम्हाला समोरच्या व्यक्तीसोबत. तुम्हाला जर याबद्दल कोणी बोलला, त्याच्यानंतर अशा पद्धतीचे कोणी प्रश्न केले किंवा विचारले, तर तुम्हाला हे जे अशा पद्धतीचे आन्सर तुम्हाला सहजच देता येतील. समजा तुमच्या मम्मीने कॉल केला तर तुम्हाला असं बोलता येतं त्या ठिकाणी. समजलं तुम्हाला? बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.